शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राज्यातील सर्वात ज्वलंत आणि अत्यंत संवेदनशील आणि त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या विषयावरती एक सखोल आणि विस्तृत चर्चा करणार आहोत. हा विषय आहे महाराष्ट्रातील बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीचा आणि त्यावरून सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचा. एका बाजूला आश्वासनांची खैरात आणि दुसऱ्या बाजूला तांत्रिक अडचणींचे अडथळे. खरोखर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे की पुन्हा एकदा जुन्याच इतिहासाची पुनरावृत्ती करून हा केवळ एक राजकीय चालढकल करण्याचा प्रयत्न किंवा एखादा मोठा राजकीय घोटाळा हा ठरणार आहे? या सर्व प्रश्नांची आणि वक्तव्यामधील विरोधाभासाची आणि अधिकृत आकडेवारीची आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सुरुवात करूया सध्याच्या परिस्थितीच्या अगदी मुळापासून. 31 मे रोजी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीचा मोठा उत्सव आयोजित करण्यात आला होता. या पवित्र आणि ऐतिहासिक भूमीवरून राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा शब्द दिला होता. त्यांनी जाहीररित्या आश्वासित केले होते की येत्या 8 ते 10 दिवसांच्या आत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेणार आहे. या कृषी मंत्र्यांनी जाहीर मंचावरून दिलेला हा शब्द ऐकून संपूर्ण राज्यातील बळीराजाच्या आशा ह्या पल्लवित झाल्या होत्या. शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का? मी कृषी मंत्री म्हणते, तुम्ही जाहीर करायचं, पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं थोडं बोललं पण पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात जी आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल. हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो. खरीप हंगामाच्या तोंडावरती कर्जमाफी मिळाल्यास शेतीत नवीन गुंतवणूक करण्यासाठी आणि अपेक्षित नफा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल अशी भावना निर्माण झाली. पण या आशेवरती पाणी फिरवणारे एक मोठे वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून काल आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे आणि या आचारसंहितेमुळे कर्जमाफी संदर्भात कोणतीही मोठी अधिकृत घोषणा, राजकीय घोषणा सरकारला करता येणार नाही. आता इथेच खऱ्या अर्थाने संभ्रम निर्माण झाला. एका बाजूला 10 दिवसात कर्जमाफीचा शब्द देणारे कृषी मंत्री, राज्याचे कृषी मंत्री, आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेकडे बोट दाखवणारे आपले मुख्यमंत्री. जर हा विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता आपण पाहिली तर ती 25 जून पर्यंत लागू आहे. मग प्रश्न असा उभा राहतो की जर 25 जून पर्यंत आचारसंहिता आहे तर मग 10 दिवसात कर्जमाफी ही होणार कशी? तांत्रिकदृष्ट्या हे शक्यच नाही. मग सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे का? त्यांना आश्वासनांच्या जाळ्यात अडकवून त्यांचा विश्वासघात करत आहे का? हे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येणे अत्यंत साहजिक आहे आणि रास्त पण आहे. शेतकरी मित्रांनो, आपला या व्यवस्थेवरील संताप चुकीचा नाही, कारण आपण याआधी सुद्धा इतिहास बघितला आहे की घोषणांचा पाऊस पडतो, पण जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ येते त्यावेळेस अचानक जाचकाठी, सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम, सर्व्हर डाऊन आणि बँकेचे नियम या सगळ्या प्रशासकीय कचाट्यात कर्जमाफी ही अडकते. सरकार फक्त वेळ काढूपणा आणि चालढकल करत राहते. पण आज आपण भावनांच्या पलीकडे जाऊन केवळ आणि केवळ अधिकृत माहिती आणि प्रशासकीय निर्णयांच्या आधारे या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. 2 जून 2026 रोजी म्हणजेच कालच मंत्रालयाकडून काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अधिकृत घडामोडी समोर आल्या आहेत, ज्यावरून या सर्व प्रकरणाचे चित्र स्पष्ट होते. सर्वात आधी आपण आचारसंहितेचा मुद्दा समजून घेऊ. आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? तर निवडणुका पारदर्शक व्हाव्यात आणि सत्ताधारी पक्षाने सरकारी तिजोरीचा वापर करून मतदारांवरती प्रभाव टाकू नये म्हणून निवडणूक आयोगाने घातलेला हा नियम आहे. विधान परिषदेचे जे मतदार असतात ते प्रामुख्याने पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधी असतात. सामान्य शेतकरी हा या निवडणुकीचा थेट मतदार नसतो. याच कायदेशीर आणि तांत्रिक बाबीचा आधार घेत
राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक विशेष प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले होते की खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी तातडीने नवीन पीक कर्जाची आवश्यकता आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या निवडणुकीच्या आचारसंहितेतून विशेष प्रशासकीय सवलत देण्यात यावी. आणि अत्यंत महत्त्वाची अधिकृत माहिती अशी आहे की निवडणूक आयोगाने या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता ही दिली आहे. याचा अर्थ असा होतो की सरकार या योजनेचा मोठा राजकीय गाजावाजा करू शकत नाही. जाहीर सभामधून राजकीय फायदा घेण्यासाठी घोषणा ही करू शकत नाही. पण पडद्यामागे या योजनेचे जे प्रशासकीय काम आहे, मंजुरी असेल आणि अंमलबजावणी करण्यास सरकारला कोणतीही मनाई नाही. मुख्यमंत्र्यांचे विधान हे याच राजकीय घोषणेवरील बंदी संदर्भात होते, तर दत्तमामा भरणे यांचे विधान हे प्रशासकीय प्रक्रियेच्या वेळेसंदर्भात होते. याच विशेष सवलतीचा आधार घेत 2 जून 2026 रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या म्हणजेच कॅबिनेटच्या अधिकृत बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला अंतिम आणि अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. आता आपण या योजनेच्या अधिकृत आणि सविस्तर आकडेवारीवरती नजर टाकूया. या आकडेवारीवरून तुम्हाला या योजनेची व्याप्ती नेमकी कशी असेल हे लक्षात येईल. या नव्या कर्जमाफी योजनेचा फायदा राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवरती 36,585 कोटींचा मोठा आर्थिक भार पडणार आहे. या योजनेचा मुख्य निकष असा आहे की शेतकऱ्यांच्या डोक्यावरील 2 लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. याचा अर्थ ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज थकीत आहे त्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होईल. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो, तो प्रामाणिक शेतकऱ्यांचा. जे शेतकरी ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता पोटाला चिमटा काढून दरवर्षी नियमितपणे आणि प्रामाणिकपणे या बँकांचे कर्ज भरतात, त्यांचे काय? त्यांना नेहमीच असा प्रश्न पडतो की कर्ज बुडवणाऱ्यांना सरकार कर्जमाफी देते, मग आम्ही प्रामाणिक राहून आम्ही चूक केली का? या प्रामाणिक शेतकऱ्यांना देखील अधिकृत निर्णयात एक महत्त्वाची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. आता सर्वात कळीचा मुद्दा येतो तो म्हणजे अंमलबजावणीचा आणि चालढकलीचा. 25 जूनपर्यंत आचारसंहिता आहे, मग प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार? सरकारने यावर काय उपाययोजना केली आहे? मागील कर्जमाफी योजनामध्ये असा अनुभव आला होता की शासनाने निर्णय घेतला तरी शासनाचे पैसे बँकेत जमा होईपर्यंत बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देत नव्हत्या. यात महिने शेतकऱ्यांचे जायचे, शेतकऱ्याचा खरीप हंगाम वाया जायचा. यंदा सरकारने ही चालढकल थांबवण्यासाठी अत्यंत कडक आणि स्पष्ट अधिकृत निर्देश सर्व बँकांना दिले आहेत. सहकार विभागाने बँकांना दिलेल्या आदेशानुसार ज्या बँकांचे नाव कर्जमाफीच्या पात्र यादीत असेल त्या शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडून बँकेत येण्याची वाट पाहण्याची आता अजिबात गरज नाही. बँकांनी त्या शेतकऱ्याचा सातबार तात्काळ कोरा समजावा आणि त्याला खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज वाटप सुरू करावे. यासाठी सरकारने 30 जून ही अत्यंत महत्त्वाची डेडलाईन निश्चित केली आहे. 30 जून पूर्वी कर्जमाफीची ही प्रशासकीय प्रक्रिया, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम आणि बँकांचे प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सहकार विभागाला देण्यात आले आहे. जेणेकरून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच जेव्हा खऱ्या अर्थाने पावसाळी शेतीची कामे आणि पेरण्यांना वेग येतो तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात नवीन पीक कर्जाची रक्कम उपलब्ध असेल. शेतकरी मित्रांनो, ही सर्व अधिकृत आणि कागदपत्री माहिती आहे. निर्णय झाला आहे, आकडेवारी निश्चित झाली आहे आणि कॅबिनेटची मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे 25 जूनच्या आचारसंहितेचे केवळ कारण देऊन सरकार ही योजना आता थांबवू शकत नाही, हे कायदेशीररित्या सुद्धा स्पष्ट झाले आहे. पण खरा लढा इथून पुढे सुरू होतो. कागदावर घेतलेले हे भव्य निर्णय प्रत्यक्षात तळागाळातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि त्यांच्या खात्यापर्यंत कसे पोहोचतात यावर या योजनेचे खरे यश अवलंबून आहे. बँका खरोखरच शासनाची वाट न पाहता नवीन कर्ज देतात का? पात्र शेतकऱ्यांच्या याद्यामध्ये काही गडबड तर होत नाही ना? ऑनलाईन प्रक्रियेच्या नावाखाली पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रांगेत तर उभे केले जात नाही ना? या सर्व गोष्टींवरती आपलं अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. जर यामध्ये बँकांनी आडमोठेपणा केला किंवा प्रशासकीय पातळीवरती दिरंगाई झाली तर मात्र शेतकऱ्यांचा तो खरा विश्वासघात ठरेल. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना हेच आवाहन आहे की आचारसंहितेचे तांत्रिक मुद्द्याला घाबरून जाऊ नका. शासनाचा GR म्हणजेच अधिकृत शासन निर्णय सहकार विभागाकडून लवकरच निर्गमित होईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका.
आपल्या कर्जाचे बँक स्टेटमेंट, आधार जोडणे आणि जमिनीची कागदपत्रे अद्ययावत ठेवा. ग्लोबल मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही या योजनेच्या प्रत्येक बारीक सारीक अपडेटवरती, येणाऱ्या GR वरती आणि बँकांच्या प्रत्यक्ष कामकाजावर आमची ही करडी नजर ठेवून असणार आहोत. कुठेही शेतकऱ्यांची अडवणूक होत असेल तर तो आवाज आम्ही प्राधान्याने मांडत राहू. आजच्या या सविस्तर विषय न्यूजमध्ये आपण इथेच थांबत आहोत. शेती माते आणि शेतकऱ्यांच्या हक्कांच्या अत्यंत अचूक आणि सखोल निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा ग्लोबल मराठी न्यूज. धन्यवाद.